बीडचे आमदार संदीप क्षीरसागर माझ्या सोबत आहेत। संदीप भैया TV9 मध्ये स्वागत आहे। कालचा मेळावा बघितला काकांचा। काका म्हणाले नक्षत्र चांगला आहे, पेरणी सुरू आहे, पेरते व्हा असा संदेश दिला। नाही, मी काही त्यांचं भाषण बघितलं नाही, पण जे आपल्याच माध्यमातून ज्यांनी काही मला सांगितलं, पण ती वारंवार तेच भाषण करतात ते किंवा त्यांची भूमिका जाहीर करत नाही। मी वारंवार ही गोष्ट सांगतो की राजकारणामध्ये भूमिका ही स्पष्ट लागते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सगळा संभ्रम निर्माण झालेला आहे। तेच भाषणं ऐकून त्याच गोष्टी बोलून मला असं वाटतं ते कोणत्याही राजकीय फ्रेममध्येच सध्या तरी राहिले नाही ते। मात्र सध्या मतदारसंघात चर्चा होते की शरदचंद्र पवारांकडे म्हणजे तुतारीकडे आणला जातील, कसं बघताय याकडे? नाही, असा विषय माझ्या तरी कानावरती नाही। हे चुकीचं काहीतरी मुद्दाम मला वाटते का कार्यक्रमाला लोक जमवण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांना थोपून ठेवण्यासाठी हा सगळे विषय आणि हे सगळी पेरणी चालू आहे, असा काही विषय नाही। कुटुंब पुन्हा एकत्र होतं नाही, कोण का आमच्या हा काही कुटुंबाचा विषय नाही। राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपण लोकांसमोर एक भूमिका घेऊन सोबत जातो आणि आमच्या काकूनानांपासून जी भूमिका होती सुरुवातीपासून त्या भूमिकेला मी ठाम राहिलो। सरकार खालीवर झाली, अडचणी राहिल्या, पण मी माझ्या भूमिकेसोबत आहे। ह्यामध्ये मला असं वाटतं की हे कुटुंबापेक्षा आमचं एक राजकीय घर तिसरी पिढी आहे आणि या तिसऱ्या पिढीमध्ये आमच्या काकू जे 15 वर्ष खासदार होत्या, मी त्यांच्या भूमिकेसोबतच आयुष्यभर राहणार आहे। मात्र कालचा मेळावा जर बघितला, आपले वडील रवींद्र क्षीरसागर साहेब, त्याच्यानंतर तुमचे सख्खे बंधू हेमंत हे उपस्थित होते। हे बघा, आता महाराष्ट्रामध्ये या परिस्थितीमध्ये सगळीकडे या ठिकाणी हीच परिस्थिती आहे आणि मला वाटतं हे राजकारण एक विखोप्याला गेलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये, या खासदारकीमध्ये किंवा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दी एंड या गोष्टीचा होणार आहे। आणि मी पहिल्यांदाही तुम्ही कुटुंबावरती बोलताना मला विचारलं, मी तेही सांगतो की आपण एक राजकीय आणि सामाजिक व्यासपीठावर जात असताना आपण लोकांसमोर, लोकांनी निवडून दिल्यानंतर किंवा निवडून यायच्या आधी ज्या भूमिकेसोबत आपण लोकांसोबत राहतो किंवा ज्या गोष्टी प्रचाराच्या माध्यमातून बोलतो, मला वाटतं त्या विषयावरती आपण बोललं पाहिजे। आता लवकरच 3-4 महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि हा भाग म्हणजे कौटुंबिक भाग ठीक आहे, हा एक ठिकाणी असतो, पण त्याच्यानंतर आपण लोकांनी निवडून दिल्यानंतर आपण लोकांचे होतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।